पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये रोज वेगवेगळे वळण येत आहेत. जी भूमिका शासनाची आहे, जी भूमिका सर्वसाधारण माणसाची आहे, जी भूमिका पोलिसाची आहे, याला कुठेतरी छेद देण्याचं काम सुरू आहे. ते यासाठी की त्यामध्ये ज्या मुलांनी 2 जणांना उडवलंय त्या संदर्भामधली कारवाई झाली पाहिजे, ही सर्वांची भूमिका आहे. परंतु आता जर पाहिलं तर रोज त्या प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय लोकांचे स्टेटमेंट यायला सुरुवात झाली आणि एवढे काही राजकीय तज्ज्ञ त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेत की पोलिसांकडे नंतर माहिती येते, पहिले यांच्याकडे माहिती येते की काय असा संभ्रम निर्माण झालेला आहे. पुन्हा डॉक्टरला नेमलं चौकशीसाठी, तर त्यांच्यावर असलेल्या आरोपाबद्दलचं काय? एखादे अधिकारी जर चौकशी करत असेल तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह, पोलिसावर प्रश्नचिन्ह, डॉक्टरावर प्रश्नचिन्ह, काल केलेली मागणी आजच्या मागणीमधली असलेली तफावत, कोणत्या डॉक्टरला अटक केली, पोलिसांना अटक केली, त्याच्यावर प्रश्नचिन्ह. मला वाटतं या प्रकरणामध्ये जर राजकीय नेत्यांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायची भूमिका जर असेल तर त्यांनी त्या पद्धतीने काम करावं, मी असं वारंवार सांगतो. परंतु या गोष्टीचं भांडवल करण्याची जी घाई झालेली आहे, हे प्रकरण त्या केसशी संबंधित न राहता ते आपला फेस त्याच्यात दिसला पाहिजे, आपली चमकोरीगिरी त्यात दिसली पाहिजे. या पद्धतीने काही लोक स्टेटमेंट देत आहेत. खऱ्या अर्थानं मला त्याच्याबद्दलचा संताप तर आहेच आहे, परंतु ते थांबायला तयार नाही. मी मागेही सांगितलं की आयुक्तालयासमोर उपोषण करणे, 1 दिवसाचं उपोषण अर्धा तासाचं असतं. ते फक्त ते चॅनलवाले आले का आपला जो सगळा व्हिडिओ शूट केला, त्यांचं बाईट घेतलं का विषय संपतो. हे राजकीय पुढाऱ्यांना माहिती असतं हे किती वेळ करायचंय म्हणून, किंवा एखादा आरोप लावायचा, गंभीर आरोप लावायचा, किंवा आणखीन काहीतरी त्यांच्यावर करायचा. एक प्रकरणामध्ये अनेक प्रकरणं गुंतवण्याचा जो काही प्रयत्न होतोय, कोणी बारची यादी देतंय, कोणी आणखीन कुणाशी संबंध जोडतोय. खऱ्या अर्थानं या प्रकरणाला जे गांभीर्य आहे ते गांभीर्य काढण्याचं काही लोक काम करतायत. जर पोलिसाच्या कामामध्ये जर कसूर जर झाला असेल किंवा होत असेल तर निश्चित त्याच्याबद्दलचा आपण बोललं पाहिजे, हे निश्चित आहे. काल मी आपल्या माध्यमातून पाहिलं, कोणीतरी ते डॉक्टरांनी जेवण मागवलं. अरे कोणी काय खायचं हे तुम्ही का ठरवता? त्यांनी त्या धुडक्यामध्ये भाकरी घेऊन यायला पाहिजे अशी अपेक्षा होती का तुमची? कोणती भात खाल्ला, वरण खाल्लं का मिरच्या खाल्ल्यात, यावर सुद्धा फोकस होतोय. म्हणून मूळ प्रकरण बाजूला जाऊन इतर प्रकरणावर चर्चा. मग बिर्याणी का खाल्ली, मग वरण भातच का नाही खाल्ला, मग बेसनच का नाही खाल्लं, ह्या त्या बातम्या होऊ शकतात का? आणि याचं भांडवल राजकीय लोक करतायत, याचं मला दुर्दैवाने मला खऱ्या अर्थानं संताप व्यक्त करावाशी वाटतं. सरकारची भूमिका अत्यंत स्पष्टपणे आहे, कोणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही म्हणजे नाही. आता माझ्या माहितीप्रमाणे आणखीन एक नवीन गुन्हा या प्रकरणामध्ये त्यांच्यावर पुन्हा दाखल करण्याचा सरकारचा मानस आहे. ही मोडस जे प्रॅक्टिस आहे त्याच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल होईल अशी शक्यता आहे. म्हणून मी सर्वांना एक विनंती करणार आहे की हे सेन्सिटिव्ह प्रकरण, त्याच्यानंतर आमच्या संभाजीनगरला घडलंय, पुन्हा आणखीन एक पुण्याला पुन्हा काल घडलंय. हे असे प्रकरण जे आहेत आता याची गंभीरता पोलिसांनी आणि सरकारने घेतलेली आहे आणि हे प्रकरण घडू नये म्हणून एका प्रकरणामध्ये जर खऱ्या अर्थाने चौकशी करून जर त्या गुन्हेगाराला जर शिक्षा झाली तर त्याचा परिणाम समाजातील इतर जे काही असे मस्तवाल, ज्यांच्याकडे पैशाची मस्ती आहे, ज्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे, त्यांना चाप बसेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, पोलिसही प्रयत्न करत आहेत. म्हणून यावर आता मला वाटतं रोज उठून त्याच प्रकरणामध्ये पोलिसांना थोडी संधी उसंत यासाठी या चौकशीसाठी देण्यात यावी. नसता रोज तुम्ही काही बोलाल आणि त्याला उत्तर देण्यामध्ये जर ते बिझी झाले तर मूळ प्रकरण हे बाजूला जाईल.
विजय वडेट्टीवार म्हटले की या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हायला पाहिजे. गंभीर असलेल्या आरोप असलेल्या अधिकाऱ्यांकडून अपघात प्रकरणाची चौकशी सुरू आहे असं ते म्हणतात. जे काही आपल्याला बोलायचं असेल, ज्या ज्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना एकदा लेखी तुम्ही मुख्यमंत्र्याकडे किंवा तिथलच्या पोलीस आयुक्ताकडे द्या. ज्या ज्या चौकशा पाहिजे असेल त्या सर्व चौकशा करायला सरकार कटिबद्ध आहे, सरकार त्यासाठी तयार आहे. परंतु रोज उठून पोलिसांना त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नका एवढंच माझं सांगणं आहे. निश्चित त्यांनी केलेली मागणीचा सरकार गांभीर्याने विचार करेल. नाना पटोलेंनी दुसरा एक गंभीर आरोप केला आहे. ते म्हणतात की या संपूर्ण अपघात प्रकरणामध्ये बिल्डरच्या मुलासोबत एका आमदाराचाही मुलगा होता का, असा सवाल उपस्थित करताना गाडीतून 2 जण उतरले, दुसरा मुलगा कुणाचा हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याबद्दल पोलीस आयुक्त त्याचं जर असं काही असेल तर त्याचं उत्तर पोलीस आयुक्त निश्चित देतील. या अपघाताप्रकरणी अजून काही धक्कादायक खुलासे आहेत, मात्र ते निकालानंतर करेल, कारण कायदा सुव्यवस्था राखायची आहे असं सुषमा अंधारे म्हणतात. तर डॉक्टर तावरे यांच्या देखील जीविताची सुरक्षितेची काळजी वाटते असं त्या म्हणतात. निकालापर्यंत वाट पाहायची काय गरज आहे? जर गांभीर्य असेल त्या गोष्टीचं आपण घेतोय. ही केस वेगळी आहे, याचा निवडणुकीच्या गुन्ह्याची काही संबंध नाही. मग काय 4 तारखेपर्यंत महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यावर काय आता काय आपण थांबायला पाहिजे का? असं होत नसतं. जो तपास आहे तो परिपूर्ण होईल, त्याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही. कुणाकडे काही माहिती असेल तर निश्चित त्यांनी पोलिसाला दिली पाहिजे, आणि गांभीर्य त्याच्यात असेल तर त्याचा सस्पेन्स ठेवता कामा नये, ती पब्लिकली लोकांसमोर आली पाहिजे. डॉक्टर अजय तावरे यांच्या जीविताच्या सुरक्षितेचा प्रश्न पण त्यांनी उपस्थित केला. त्यांना काळजी वाटते डॉक्टर. असं काही होत नाही. हे काय इतर राज्य नाही आहे, हे महाराष्ट्र राज्य आहे. कुणाचा जीव घेणं इतकं सोपं काम नाही आहे. म्हणून अशा गोष्टीचं जर त्यांना तावडं काय वाटत असेल तर ते आयुक्ताशी बोलतील ना. त्यांना जर त्यांची सुरक्षितता कशी ठेवायची किंवा त्यांची काळजी कशी घ्यायची हे पोलीस लोक आपलं काम करतील. अजित दादा आणि शिंदे गट गोत्यात येत आहेत असं म्हणतात सतत. सुषमा अजित दादा आणि शिंदे गट सातत्याने गोत्यात येतात. भाजप याबाबत हात झटकत आहे. अजित दादा आणि शिंदे गटापासून भाजपला हरकत घ्यायची आहे, त्यामुळे त्यांची माणसं अडचणीत आणले जातात असं. आम्हाला इतर राजकारणामध्ये जाऊ नका. आम्हाला आमचं राजकारण ठीक आहे. आमची माहिती अत्यंत भक्कम आहे. कोणी कोणाला अडचणीत आणत नाही, आणि असे काही बेताल वक्तव्य करून आम्ही काही अडचणीत येणार पण नाही. संभाजीनगरमध्ये जो अपघात घडलेला होता 3 दिवसानंतर देखील पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस तिथे गेलेले देखील नाहीत, एकदा जाऊन आलेत फक्त, आणि तिथे त्यांचा जबाबही घेतला जात नाही. आता जबाब घेतला, गुन्हा दाखल झाला तर 3 दिवस झालेले असेल. जो कोणी राजकीय व्यक्ती त्याचा चालक असेल, त्याचा दारू पिलेला असेल तर त्याचा अहवाल आता येणार नाही. हे सगळं का केलं जातं पोलिसांकडनं? निश्चित झालेला प्रकार हा गांभीर्याने आम्ही घेतोय. आजच मी पोलीस आयुक्तांशी सुद्धा बोलणार आहे. या ग्रामीण एसपीशी मी बोलणार आहे, आणि यामध्ये कोणी जरी दोषी असला तर त्याला माफ केलं जाणार नाही. ही भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाशी नेता संबंधित आहे म्हणून त्याला तो गुन्हा लपवायचा किंवा दडपायचा हा प्रयत्न इथं सरकार करणार नाही. आज एसपीशी बोलून याबद्दलची निश्चित माहिती घेईल. सामनाने पुण्याच्या प्रकरणावरती टिप्पणी केली आहे. ते म्हणतात की या प्रकरणात सरकारलाच आरोपी करा, रक्ताळलेला भ्रष्टाचार सरकारला आरोपी करा. गुन्हा केल्याने आरोपी तर गुन्हेगार आहेतच, परंतु त्यांच्या बचावासाठी आटापिटा करणारी सरकारी यंत्रणा आणि सरकारमधील त्यांचे पोशिंदे देखील गुन्हेगार ठरतात. काय त्या सामनाच्या याला काही जास्त आम्ही महत्त्व देत नाही. ते सरकारला आरोपी करतील, पोलीस कमिशनरला फासावर लटकाव म्हणतील, आणखी काही बोलू शकतात. त्या सामनाच्या याला काही महत्त्व थोडं द्यायचं असतं. म्हणून सरकार आपलं काम करतंय, त्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा स्टेटमेंटला. सुषमा अंधारेंनी एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणतात की ही सगळी गृह खात्याची जबाबदारी आहे. जर गृह खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या आणि ते खातं माझ्याकडे द्या, असं म्हणून त्यांनी त्या प्रकरणावरती टिप्पणी केली. नाही, त्यांच्याकडे नाही. आम्ही उबाटा गटाच्या नेत्यांकडे देणार आहोत. कोण आवडेल तुम्हाला? नाही, उबाटा गटाचे सगळे नेते सक्षम आहेत, त्यांच्याकडे देणार आहोत. त्यांना लंडनहून येऊ द्या, त्यांच्याकडे गृह खातं दिले जाईल. अजितदादा आणि शिंदे गटापासून भाजपला फारकत घ्यायची म्हणून सगळं करतात असं देखील सुषमा अंधारे म्हणाले. हो, त्यांचे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते आम्ही त्यांचा योग्य तो विचार करू, आणि लंडनहून आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून ते कोणते खाते त्यांना पाहिजेत त्यांचा विचार करू आम्ही. अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याची जी चौकशी सुरू आहे त्याकडे कसं बघता, म्हणजे ते सत्तेत आहे? मी पहिल्यांदा सांगितलंय की कुणाची ईडीची चौकशी चालू असेल, सीबीआयची चौकशी असेल, कोणत्याही प्रकरणाची चौकशी कोणताही माणूस त्याला दडपू शकत नाही.
म्हणून जरांडे कारखान्याच्या संदर्भात जी चौकशी आहे ती जी काही नियमाने ती चालू आहे आणि त्यात जो कोणी दोषी अगर आढळला तर त्याला शिक्षासुद्धा होणार आहे. म्हणून राजकीय वरदास्त असेल म्हणून आपले गुन्हे मागे घेतले जातात किंवा संपवले जातात, हा जो गोड गैरसमज इतर विरोधी पक्षवाले जे बोलतात त्याला अर्थ नाही, हा त्याच्यातून सिद्ध होतो. अजितदादा आज उपमुख्यमंत्री असल्या तरी त्यांच्या कारखान्याची चौकशी चालू आहे, याचा बोध या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत नाहीत त्यामुळे विधान परिषदेच्या काही जागांच्या निवडणुका देखील रखडलेल्या आहेत, त्या कधी होणार, काय त्याच्यावरची भूमिका आहे? नाही, या संदर्भामध्ये निवडणूक आयोग निर्णय घेत असतं. निवडणुका कधी घ्यायच्यात हा त्यांचा लुकआउट असल्यामुळं ज्या ज्या पद्धतीने त्या प्रोग्राम डिक्लेअर होतात त्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील. आता लोकसभेची निवडणूक जर तुम्ही पाहिली तर हे निवडणूक आयोगाने काढलेला प्रोग्राम होता, त्या झाल्यात. त्यांनी मध्येच आता ज्या 4 जागेच्या निवडणुका होत्या त्या काही काळ पुन्हा जाहीर करून पुढे ढकलल्या होत्या आणि ते आता होत आहेत. हा सगळा जो प्रकार आहे, हा जो अधिकार जो आहे तो निवडणूक आयुक्ताला आहे. म्हणून त्यांनी जेव्हा निर्णय घेतील त्या टायमाला या सुद्धा निवडणुका होतील. राज्यपाल नियुक्त 12च्या जागा ज्या आहेत त्याचं काय स्टेटस आहे, कोणाचा किती हक्क आहे त्या जागेवर? नाही, हक्क किती जागा कोणत्या पक्षाला द्यायच्या या संदर्भामध्ये तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचा आहे. मला वाटतं या अधिवेशनाच्या काळामध्ये त्या जागेसंदर्भात निर्णय होऊन त्या जागा भरल्या जातील. गजानन कीर्तिकरांबाबत मुख्यमंत्री शिंदे अहवाल मागवला असल्याचं उद्धव सामंतांनी सांगितलंय. गजानन कीर्तिकरांबाबत विचार करून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असं सामंत म्हणत आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकरांवरती कारवाई होण्याची शक्यता वाटते. काय निर्णय घ्यायचा या संदर्भामध्ये सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहेत आणि तातडीने ह्या सगळ्या गोष्टीची आता दखल त्यांनी घेतल्यामुळं अहवाल आता प्राप्त झालेला आहे. पुढचे 2-4 दिवस जे आहेत ते निकालाचे आहेत. त्या निकाला संदर्भामध्ये प्रत्येकाचा एक वेगवेगळा अँगलने त्या निकालाकडे पाहत आहेत. म्हणून हा निकाल लागल्यानंतर कीर्तिकरांच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे ते शिंदे साहेब जरूर घेतील. राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. SCERT ने मांडलेल्या प्रस्तावावरती जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला. आव्हाड महाडमध्ये मनुस्मृतीच्या ग्रंथाचे होईल. ही बी नौटंकी आहे. मनुस्मृतीचा तो जो काही श्लोकाचं जे काही सांगतायत की पाठ्यपुस्तकामध्ये येणार आहे, या संदर्भामध्ये शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही कोणत्याही धड्यामध्ये यांना घेणार नाही. विषय तिथं क्लोज होतोय. परंतु आता चमकोगिरी करण्यासाठी आम्ही आता मनुस्मृती जाळणार, मग ते महाडला जाणार आणि पुन्हा दाखवणार की आम्ही सगळ्यांचे कसे तारणहार आहोत. या सगळ्या स्टंटबाजी आता लोकांना त्याचा वीट आलेला आहे. जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की याचा इन्सर्ट या पुस्तकामध्ये केला जाणार नाही, विषय तिथं संपतो. मनोज जरंगे यांच्या विरोधात एक तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती आणि ती पोस्ट टाकल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. त्या तरुणाला घरातून बाहेर काढलं, त्याला काही प्रमाणात मारहाण केली, पोलीस स्टेशनमध्ये आणून गुन्हा दाखल करायला लावला आणि त्याच्याकडून माफी मागून घेतली, असा सगळा प्रकार घडला. सोशल मीडियावर जे काही उपद्रवी जे लोक आहेत ते नेहमी एकमेकाच्या विरोधामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांचे असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही सामाजिक संघटनाचा असेल, ही पोस्ट टाकण्याची एक स्पर्धा लागलेली आहे. म्हणून यावर पोलिसांनी किंवा सायबरने पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे जे पोस्ट टाकणारे लोक आहेत, पोस्ट टाकतात परंतु समाजामधलं वातावरण बिघडवतात. त्याचाच एक प्रकार म्हणून जरांगे पाटलांवर जी काही पोस्ट टाकल्या गेली त्याचा हा झालेला उद्रेक आहे. म्हणून आता पोलिसांनी सतर्कतेने या सर्वांवर रोज एक मोहीमच आखली पाहिजे आणि हे पोस्ट टाकणाऱ्यावर कडक शासन सुद्धा केलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल केले पाहिजेत. कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची महत्वाची बैठक पार पडली. भाजपकडून निरंजन डावकर इच्छुक आहेत, मनसेकडून अभिजित पानसरेंच्या नावाची घोषणा झाली आहे. भाजप मात्र ही जागा लढवण्यावरती ठाम आहे. भाजपची ती जागा असल्यामुळे भाजप त्यावर योग्य तो निर्णय घेईल. मला वाटतं मनसेचं नेते बाळा नांदगावकर यांनी काल देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं याचा तपशील माझ्याकडे नसल्यामुळं त्याचा निर्णय मला वाटतं 2 दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे. युतीमध्ये कुठेही बेबनाव होईल असं कोणतंही कृत्य माहितीतले कोणतेही नेते करणार नाही अशी अपेक्षा आहे. सत्ता पालट झालं त्यात अजय तावरेंचा संबंध होता, ते गिरीश महाजनांना चांगलं माहीत आहे, मात्र गिरीश महाजन बोलणार नाही, सुषमा अंधारे म्हणतात.
जास्त महत्त्व देत नाही मी. ते सुषमा अंधारेंच्या स्टेटमेंटला जास्त महत्त्व देत नाही. ते असं म्हणतात की कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांचा ताण कमी व्हावा म्हणून कोर्चे प्रकरण हे झालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार सुनील टिंगरेंना झापले. आमदार की कुठे कशी वापरायची कळत नाही अशा शब्दात टिंगरेंना अजित पवारांनी सुनावले असे एक बातमी. आमदार ज्या कोणत्या पक्षाचा असतो तर त्या आमदाराने जर काही थोडंसं जरी वक्तव्य चुकीचं केलं तर नेत्यांना तो अधिकार आहे. नेते त्याबद्दल त्यांना समज देत असतात आणि मला वाटतं त्या संदर्भात टिंगरेंनी सुद्धा आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कोल्हापूरच्या गंगा धरणाला मोठी गळती लागली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर ठाकरे गट 3 जूनला जलसमाधीचा इशारा देतोय. त्यांची यादी जर असेल तर त्यांनी ती सरकारकडे द्यावी. म्हणून उद्या जर काही मदत लागलीच किंवा त्यांच्या कुणाला मदत द्यावी लागली तर त्यांची यादी आमच्याकडे राहील. कशासाठी? आता जलसमाधी घेतात मग त्यांना कोण रोखणार आहे? आता ते मुला डेंजर लोक आहेत. ते एकदा जलसमाधी म्हणजे जलसमाधी, माघार नाही. त्यांचं स्टेटमेंटच खतरनाक असतं ते. आणि म्हणून ते आता ते सगळं बाकींच्याचं सुद्धा त्यांच्या कुटुंबाचं वगैरे जबाबदारी ही सरकारची जबाबदारी राहील. फक्त त्यांची यादी सरकारकडे निश्चित द्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.